ते बघा केवढा मोठा मागवला ना सँडविच. हा एकटा खाणार आहेस ना सगळं. हां बघू आता भूक लागली तिला आता खाऊ. मोठं तेवढं मोठं. 15 वर्ष झाले असतील. मी क्लासला ज्यावेळी यायचो ना मित्रांनो तेव्हापासून इथं मी पितो. तुम्हाला मी ते लोकेशन दाखवतो. एक नंबर छान असते. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आणि आज आपण चाललो आहे शॉपिंग करायला. तर आज आपला हा शॉपिंग ब्लॉग होणार आहे. तर चला मग मी तुम्हाला आता दाखवतो आम्ही कुठे चाललो आहे, कसं शॉपिंग वगैरे काय करणार आहे. तिकडे आता गावी चाललो आहे लग्नाला नेहाच्या. तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. तर बघू. 1-2 कामं अजून पण आहेत. तर त्याची पण शॉपिंग करणार आहोत मी आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर आता रेडी झालो आहे. बाईक पण रेडी झाली. तर चला भेटू डायरेक्ट बाईकवरती. तर मित्रांनो आता मी बिल्डिंगच्या खाली आहे. आपल्या गाडी स्टार्ट केलेली आहे आणि आता बाईकवर एक आहे बघतो तिला ते पाठीमागे दिसत असत तर केलेलं आहे. तर आता मी गाडी काढतो आणि भेटतो डायरेक्ट ठाण्याला. कारण आता आपण हायवेला मध्ये काय दाखवणार ना, सो मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला ठाण्याला. चला. तर मित्रांनो आता मी सँडविच खायला आलो आहे आणि गाडी पार्क केली आणि आता भूक लागलेली. सो म्हटलं पहिले पेटपूजा आणि मग आम्ही शॉपिंग करणार आहोत. तर काय काय घ्यायचं आपल्याला आज आता आम्ही लिस्ट बनवलेली आहे. तर बघू जाऊन आम्ही घेणार आहोत. तर चला आधी खाऊन घेतो पटापट. ते बघा केवढा मोठा मागवला ना सँडविच. हा एकटा खाणार आहेस ना सगळं. हां बघू आता भूक लागली तिला तर खाऊन घेणार आहे. आम्ही पण खाऊन घेतो आता. मोठं तेवढं मोठं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही हे ना मॉकटेल पण आणलं आहे. तर ह्या हावडीने बघा केवढं पिऊन टाकलं. जरासं पिऊन टाकलं कंट्रोल होत नाही. तर आता मी पिणार. एक नंबर. ठाण्यातलं हे मॉकटेल मी गेली किती वर्षात पितो माहिती आहे का, 15 वर्ष झाले असतील. मी क्लासला ज्यावेळी यायचो ना मित्रांनो तेव्हापासून इथं मी पितो. तुम्हाला मी ते लोकेशन दाखवतो. एक नंबर छान असते. मित्रांनो आम्ही इथे आलो ना नाश्ता करायला. बायको तिकडे थांबली आणि इथे बघा मांजरं बघा केवढे आहेत. लोकेशन दाखवतो बोलले ना ते हे आहे बघा. तुम्हाला लोकेशन दाखवतो. ठाणे स्टेशनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे बघा इथे. आणि इथून तुम्ही आलात ना की या पोस्ट ऑफिसच्या एक्झॅक्ट इथे समोर हा शिमला करून शॉप आहे. तिथे तुम्ही खाऊ शकता. ते मॉकटेल एकदम छान असतं. आणि आता आम्ही निघतो शॉपिंग करायला. तर चला. कशाला हा बघा हा घेतला आहे आम्ही आता. तिच्या शॉपिंगच्या नादात घाम बघा केवढा येईल. मार्केटमध्ये येईल गावदेवीच्या इथल्या. आणि गरम एवढा होता ना, गरम बेकार गरम होता बेकार.
पण ह्याची शॉपिंग संपत नाही. नुसती शॉपिंग करते पण शॉपिंग ते संपत नाही आणि तिची काही चॉईस होत नाही अजून पण. विचार त्याला आवडला का तुला तो? घेऊन टाक ना मग. साईज बघ ना, अजून बघ दुसरा. बघा बघा, चॉईस कर अजून. तो छान वाटत होता पण. मित्रांनो हे बघा, महानगरपालिकेने, ठाणे महानगरपालिकेने ही एक मला वाटतं योजना राबवलेली आहे. इथे ना स्टॉकमध्ये पिशव्या असतात बघा आणि 10 रुपीज आहे. 10 रुपीजला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. आणि इथे कॉईन टाकायचा, इथून डायरेक्ट अशा बॅगा येतील. फायनली मित्रांनो आता आमची शॉपिंग करून झालेली आहे आणि जाम सकाळ झाला. हे बघा, कपडे घेतले, थोडे बॅगेत आहेत आणि थोडेसे चित्राकडे आहेत. तर आता हे मी तुम्हाला घेतल्यावर दाखवतो, कारण काही घेताना दाखवता ना आलं. मार्केटमध्ये भरपूर गर्दी होते ठाण्याच्या. आणि आता आम्ही चाललो बाईककडे. आता आम्ही निघू इथून. हां, पण ट्रॅफिक खूप आहे ठाण्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही, आता मी तुम्हाला हे कपडे डायरेक्ट गावी जाऊन घालून दाखवणार आहे. आता काय आपल्या या धावपळीच्या ह्याच्यात मला काय होणार नाही आहे, पण मी तुम्हाला नक्की दाखवेन कुठले कुठले कपडे आपण कसे आणि कितीला काय घेतल्यात ते. शॉप मला दाखवता ना आलं, पण आता एक मिनिट, रस्ता क्रॉस होतो. तर मित्रांनो आता फायनली आम्ही इथे खाली आलो आहे पार्किंगमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे पार्किंग गावदेवीची जी पार्किंग आहे तिथे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा कमेंटमध्ये. आणि आमची शॉपिंग झालेली आहे, तर आम्ही आता गावचा जो पुढचा ब्लॉग आहे तो येणार आहे. आणि अशी पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. 3D डिझाईन मी केलेली आहे. जस्ट डिझायनिंग जो आहे ते मी केलेला. बाकीचा पार्ट आहे तो म्हणजे कंपनी थ्रू आणि आलेलं ती एक सिक्रेट गोष्ट आहे. बट हे बघा, हे सगळं लिफ्टमधून वरती जाणार वगैरे हे सगळं आम्ही केलेलं आहे. डिझायनिंग इथेच आहे बघा. आणि मी चाललेलो. तर हा आपल्या चॅनलचं नाव. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो आता आम्ही निघतो आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता गावचा व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर येईल. आणि बायको, तुला कसं वाटलं शॉपिंग करून? खूप वैताग आला आहे. माहिती दमलो आहे, खूप गरम होतं आहे. गरमी एवढी होते ना, म्हणजे बेकारी हालत तुम्ही बघू शकता बघा. बाकी चला आता भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आता मी गाडी काढतो आणि फटाफट घरी जातो आणि हा व्हिडिओ मी पटापट एडिट करून टाकतो, कारण व्हिडिओ भरपूर लेट होत आहेत. त्याच्यामुळे चला मित्रांनो भेटू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, मित्रांना पण सांगा. सो चला, बाय बाय.